welcome to Spectrum Academy. I'm Khemchandra Patil, giving you the one another amazing method of squaring up number ends with 5. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 5 असेल तर त्याचा वर्ग कसा करायचा ते आपण बघितलंय. इन टुडेज सेशन आज आपण बघणार आहेत की एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 1 असेल तर त्याचा वर्ग आपण लवकरात लवकर कसा करू शकतो. नाउ फॉर दिस पर्टिक्युलर मेथड, या मेथडसाठी आपल्याला आवश्यक गोष्ट म्हणजे कमीत कमी तुमचे 1 ते 10 पर्यंतचे वर्ग पाठ असलेच पाहिजे. आणि ते जर तुमचे पाठ असतील तर नक्की तुम्ही या मेथडचा अजून जास्त मजा त्या ठिकाणी घेऊ शकतात. बघा, खूप सोपं उदाहरण घेऊन आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. 21 स्क्वेअर आपल्याला करायचा आहे. तर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 1 असेल तर त्याचा वर्ग करताना पहिल्यांदा त्यातून 1 सेपरेट करायचा आहे, जो मी इथं लाल रंगामध्ये दाखवलेला आहे. So other than 1 there is a 2. So first, in the first part of the answer, take 2 square first. In the second part of the answer, take the double of 2. So other than 1, whatever the number left, एका व्यतिरिक्त जी पण संख्या राहिली असेल त्याचा डबल दुप्पट करायची आहे मधल्या भागामध्ये. आणि शेवटी तुम्हाला एकाचा वर्ग 1 जसा तसा लिहून टाकायचा आहे. आता ह्या प्रत्येक भागाची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची. बघा, 2 square is 4, 2 multiplied by 2 is 4, and finally you have 1. So your answer 21 square is 441. So this is your answer, my dear friend. 21 square is 441. In this fashion you can square any number which is ending with 1. I hope you understood this method. Okay, now let us take one another method to understand this better. Okay, suppose I want to square 41. Now you can use paper and pencil to figure out your answer. So what we will do first, we will separate 1 as shown in the diagram. So what is the number left other than 1? 1 जर सोडला तर संख्या काय उरते? आता 4 उरते. So first part of the answer will be 4 square. In the middle part there will be 2 multiplied by 4. Middle part मध्ये आपण एका व्यतिरिक्त जी संख्या त्याची दुप्पट करतोय आणि शेवटी 1 जसा तसा. सो फाइंड दिस each part. 4 square is what? 16. 2 into 4, that is 8, and finally we have 1. And combining all these 3 parts, your final answer is 41 square is 1681. Enjoyed this method? Yes? Okay then. Now एक थोडीशी अडचण तुम्हाला अशा संख्यांच्या बाबतीत येणार आहे जसं की 61. बघा यामध्ये अडचण काय येणार आहे. बघा, 61 स्क्वेअर आपल्याला करायचं तर 1 आपण सेपरेट केला, 6 उरलाय. तर पहिल्या भागामध्ये 6चा वर्ग घ्या, दुसऱ्या भागामध्ये 6ची दुप्पट तुम्हाला घ्यावी लागेल, and last part will be 1. So what is 6 square? 6 square is 36. If you take the double of 6, then you will 12 and 1. नाउ आतापर्यंत तुम्हाला जो मधला भाग होता तो एक अंकी संख्येच्या स्वरूपात येत होता. नाउ यू गॉट 2 digit number here. So how you can handle this situation? या 2 अंकांमधला मधला भाग जो 12 आहे त्याच्यामधला 2 राहू द्या आणि हा 1 36 मध्ये ऍड करायचा आहे, म्हणजे तुमचं शेवटचं उत्तर होणार आहे 3721. आय होप यू अंडरस्टूड दिस. एवढी ऍडजस्टमेंट तुम्हाला करावी लागेल ज्यावेळेस तुमचा मधला भाग हा 2 अंकी संख्या असणार आहे. समजलंय सर्वांना? चला तर मग आपण या प्रश्नाचं उत्तर शोधूयात. सर्वजण पेपर पेन्सिलचा वापर करा. कम ऑन एव्हरीवन, युअर टाइम स्टार्ट्स नाउ. 81 स्क्वेअर. सो सेपरेट दिस 1 and remaining number will be 8. Let us do it with me. Then 8 square will be the first part of your answer. 2 times of 8 will be the middle part of the answer, and last part will be 1. Okay. Now find 8 square. Everyone know 8 square. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं कमीत कमी 10 पर्यंतचे वर्ग तुम्हाला एकदम तोंडपाठ पाहिजे, ते तुमचे असतील देखील. 8ची दुप्पट 16 झाली आणि शेवटी 1 आपण लिहिला. आता मधला भाग जो 2 अंकी आलाय त्याच्यातला 6 तिथंच राहू द्या, and shift this 1 to the left part of your answer, and your final answer will become 6561. Yes, my dear friend. Now jump with joy. Even if it is a 3 digit number, even if it is a 3 digit number which is ending with 1. Now how you can break this 121? I can break this 121 as 1 and remaining number is 12. So in the first part I will take 12 square. In the middle part I will take double of 12. In the last part there will be 1 square 1. And I'm repeating this particular method is applicable for only those numbers which are ending with 1.
ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 असेल त्याच संख्येना आपण हे अप्लाय करणार आहे. सो 12चा वर्ग झाला 144, 12ची दुप्पट 24 तुम्हाला मधल्या भागात लिहायचं आहे आणि 1 शेवटचा 1. आता मधल्या भागात तुम्हाला 2 अंकी संख्या मिळाली आहे, तर 4 तिथंच राहू द्या मित्रांनो आणि हा 2 144 मध्ये ऍड होऊन जाईल. सो युअर फायनल आन्सर लुक्स लाईक 14641. So in this fashion, my dear friend, even if it is a 3-digit number, we can definitely square it. I hope you people understood this. Now, try to solve this question. 201. You will feel like a Bahubali now. 20 and 1. So take the 20 square in the first part. Double of 20 in the middle part. And last part will be 1. All of you know what is 20 square? 20 square is 400. Double of 20 is 40. And last part will be 1. Now keep that 0 of 40 there and this 4 will be added to the first part of the answer. So your answer will looks like 40401. 5-digit number, my dear friend. You figure out this number within less than 10 seconds. So in this way you can figure out 351 square. Now या पर्टिक्युलर नंबरचा स्क्वेअर फाइंड करताना तुम्हाला स्क्वेअरिंग ऑफ नंबर एंड्स विथ 5 वाला देखील लागणार आहे आणि म्हणून स्क्वेअरिंग ऑफ नंबर एंड्स विथ 5 वाला व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला जर 35 चा स्क्वेअर काढायचा असेल तर. सो 35 मधला आपण 3 5 सेपरेट केला. सो फर्स्ट पार्ट विल बी 35 स्क्वेअर and what will be the middle part? Yes, 2 multiplied by 35. And what will be the last part? Yes, 1 will be the last part. So what is 35 square? Squaring of number ends with 5 वाला व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की लगेच तुम्ही तोंडी सांगू शकाल की 35 चा स्क्वेअर आहे 1225. 35 square is 1225. Double of 35 is 70 and last part is 1. In the middle part again we are getting 2-digit number. So keep 0 there and this 7 will be added to the first part of your answer and your answer look like 123201. 123201. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आपण देतो त्यावेळेस अशा प्रकारचे प्रश्न आपला जास्त जीव घेतात, आपला वेळ त्या ठिकाणी जातो, फ्रस्ट्रेशन आपलं वाढतं आणि त्यावेळेस मग तुम्हाला या मेथडचा जबरदस्त उपयोग त्या ठिकाणी होऊ शकतो. तर अशा प्रकारे तुम्हाला जर ही मेथड समजली की नाही हे जर चेक करायचं असेल, मी या ठिकाणी तुम्हाला 10 नंबर्स दिलेले आहेत. त्या 10 नंबर्सचा तुम्ही पेपर पेन्सिलचा वापर करून स्क्वेअर करा. तुम्ही तुमचे उत्तर कॅल्क्युलेटरच्या मदतीने चेक करू शकतात किंवा इथं दिलेलं आहे. हे सर्व करण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पॉज करा, पूर्ण उत्तर शोधा आणि चेक करा आपला स्कोर किती आहे. तुमचा जर स्कोर 10 पैकी 10 आला असेल तर गिव्ह मी हाय फाय माय डिअर फ्रेंड. ओके, आय होप यू पीपल एन्जॉयड दिस मेथड. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. डू लाईक दिस पर्टिक्युलर व्हिडिओ, शेअर इट टू द मॅक्सिमम पीपल. And don't forget to subscribe the Spectrum Academy channel. Okay. नंतर बेल आयकन दाबायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. असे नवनवीन व्हिडिओज आम्ही वैदिक मॅथ्सच्या बाबतीमध्ये जे क्विकर टेक्निक्स आपल्याला परीक्षांमध्ये आवश्यक आहे ते घेऊन येणार आहेत. तर पुन्हा एकदा भेटूया पुढच्या अमेझिंग ट्रिक सोबत. थँक यू व्हेरी मच. बाय बाय.